आई तू काऊन नेऊन दिलं बाईले स्माइलीले काऊन नेऊन दिला रोशनी जवळ तुला म्हणलं होतं ना रोशनी नेऊन नको देऊ तुला काऊन नेऊन दिला राहू द्या लागत होतं ना तिले आपल्या जवळ बाईले पाहिलं असतं मी राहिलो असतं घरी आणि तिचं सगळं केलं असतं तुला काऊन दिलं नेऊन आई तुला द्यायला नाही पाहिजे होतं रोशनी नेऊन लंपटा तोंडाच्या तुला काय अक्कल गिक्कल हाय का नाही तुमच्या दोघांच्या मांदात त्या पोरीचं कायले मारणं करता रे आज या तेवढूशा पोरीचं हे कराले किती येले होऊन राहिले बिनाची दुधाना याना त्याना एकदम काही जेवण करते का ते 9 महिन्याची 10 महिन्याची पोरगी तिचा भात खाते एवढूसा मायचं दूध पाहिजे ना तिले आणि नेऊन नाही देऊ तर काय देऊ लय शिकून राहिला आता अगं अंगात आल्यावानी करू राहिला तू बिन फालतूचा तिले घेऊन ये करून राहिला तर आहे ना तरी नाही त्या रोशनीले हा अगं त्या ड्रेससाठी झगडे केले काही ना काही आई तुला काहीच माहित नाही त्या चंदा मामीनं नाही का शीतलली मारलं तुला माहित आहे का काही हा किती मारलं तिले 2-3 चापटाई मारले केसही ओढले म्हणते सांग एवढ्यापर्यंत मजल गेली तिची वाली चंदा मामीची सांगू मग शीतलले मारलं चंदाना अमाय बाई आणि त्या नवलूने माहित पडलं का बस झालं बाई काय करावं रे आता म्हणून म्हणलं होतं तुले सूर्या का त्याच्या मधात पडू नको आणि लग्न काही लावून देऊ नको त्याचं वाला म्हणलं तुले सांगितलं नाही तू लय नालायक आहे ना स्वतः तर पैसा बरबाद केला एवढा आणि त्याच्या दोघांचं लग्नही करून दिलं पाय बरं त्या पोरीले ते पोरगी गरीब आहे रे शीतल गरीब आहे ते पोरगी मग आता हे चंदी आता काय बोलावं बाई तुले पहिलेच म्हणलं सूर्या पडू नको रे त्या बायकोचा भाऊ जरी असन तरी पडू नको ते बाई बरोबर नाही तुले पहिलेच म्हटलं तिच्या माय राग करते तिचा आले ते दोघे जण नवरा बायको आणि ते चारण गिरण नाही काही म्हणे का मग सुनेने मारलं तर अहो ते मामाची घरी नव्हते तेव्हाच तर हे कारभार झाला ना त्याईले असं वाटलं का रोशनीले मी ना ड्रेस घालू नको म्हणलं का नाही तर त्या शीतलनं मलाच सांगितलं खरं असं त्या आपल्या चंदा मामीले वाटलं म्हणून तिने मारलं पाय रे तू या राक्काने तिच्यावर काढला तिच्या पोरीले तू ड्रेस घालू देत नाही आणि तिचा रंग तिनं चुनेवर काढला सांग बरं म्हणून म्हटलं तू ना काय लेस त्या रोशनीले तू अगं हे करतं आई त्या चंदा मामीले समजलं पाहिजे ना स्वतःच्या पोरी तिचा जीव आहे चंदा मामीले आणि दुसऱ्याच्या पोरीले काही लोखंडाचं समजते का काय तिले मारलं त्या शीतलले तिच्या मायले माहित नाही म्हणून बरं आहे पण आज ना उद्या माहीतच पडते कारण की अर्ध्या गावात गोष्ट फैललेलीच आहे तिच्या मायपर्यंत जाणारच आहे गोष्ट आज ना उद्या न लोक आता मलाच बोलन तू याच्यानं मी लग्न लावून दिलं म्हणून यायचं वालं आणि नाही तर मी देणार नव्हती म्हणून पोरगी म्हणतेच ते आता मध्ये म्हणतेच ते तर म्हणे रिपोर्टच देतो म्हणे आले जेलातच टाकतो म्हणे बंदेचे बंदे घराले सर्वेले पण मीच म्हटलं थांब काकू थांबाजी म्हटलं तुम्ही असे नका करू काय होईल म्हणलं तुमचं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन म्हणलं इकडले पैसे आणि तिकडले पैसे खाते म्हटलं आणि तुम्हाला हे होईल म्हटलं कॉम्प्रोमाइज करायला लावत तेव्हा कुठे चुपचाप बसली समजाव करून ते नलू काकू माझ्या भरोशावर तिनं पोरगी दिली काही मारासाठी दिली का अरे पण हे बरोबर नाही केलं ना बाई चंदाना चल बरं मी बी येतो सांगतो तिले 2 गोष्टी हे काय किती काय असो आता ते पोरगी एवढी गरीब आहे ते तिच्या अंगावर हात टाकला हिनं चंदीनं हिची पोरगी कमी अज्जात आहे का नाही सुरुवातीला चांगली राहिली नंतर पोरगी झाली तेव्हापासून बापा अज्जात पण असतं करून राहिली हे रोशनी त्याच्या पोरीचं नाही आहे का इले काही आणि दुसऱ्याच्या पोरीले अशी वागून राहिली हे चल बरं मी येतो चल त्याच्यासाठी चाललो तिने काऊन मारलं बा म्हणून तरी बरं आहे ते पोट्टी शीतल लय समजदार आहे सांगितलं नाही तिनं मायले फोन करून सांगितलं नाही रोशन्यानं मला सांगितलं ना मारलं म्हणून शीतलीले लढे ते पोट्ट माझ्या बायकोले मारलं म्हणे आईनं मी काही करू शकत नाही म्हणे लढे ते पोट्ट्याजवळ सर्व्हिस नाही काही नाही काम धंदा नाही आहे म्हणून ते ऐकून राहिलं चुपचाप मध्ये म्हणलं थांब लढू नको म्हटलं येतो म्हटलं मला म्हणे बाईले घेऊन जा रोशनीले घेऊन जा म्हणे आमच्या घरात झगडे लागले म्हणे तुम्ही रोशनीले घेऊन जा म्हणे भाऊजी म्हणे आई म्हणे मला ना माय बायकोले दोध देऊन राहिली म्हणे ते शीतलीले मारलं म्हणे आईनं म्हणे असं सांगितलं तुम्ही रोशनीले घेऊन जा म्हणे नाही तर अजून म्हणे ते पडकन म्हणे मी म्हटलं बाबू तिले नेत नाही मी येतो म्हणलं थांब त्या घरी येतो म्हणलं मी असं कसं मारलं तर असं आहे का चाल बरं चाल मी येतो चाल सांगतो तिले 2 गोष्टी थांब शीतल कुठं गेली व चंदा शीतल नाही दिसून राहिली आणि रोशनी दोघेही नाही दिसून राहिले कुठं गेले त्या पोट्ट्यानं नेऊन दिलं ना मायच्या घरी तिकडं ते जाप्पाले गेलं सिटीत आणि तोपर्यंत मी येतपर्यंत मायच्या घरी बस म्हणते इथं आमच्या घरी तिले आम्ही फाशीत देऊन राहिलो का नाही म्हणून मायच्या घरी नेऊन दिलं त्यानं आणि म्हणते मी येतपर्यंत येऊ नको इकडं मी चाललो म्हणते जाप्पाले आणि तोपर्यंत तू मायच्या घरी राह म्हणते असं म्हणाले गेलं बाप्पा ते पोरग तर नेऊन दिलं ना मायच्या घरी येऊन नाही देणार तर काय देणार ती मामीची देऊन नाही देणार तर काय देणार ते पोरग त्या पोरीले मायच्या घरी इथं काही सुरक्षित आहे का ते आहे का तुम्ही तिच्या त्या नवऱ्याच्या देखता तिच्या नवऱ्याच्या देखता त्या रोशन्याच्या देखता तुम्ही तिने मारलं
काल तिच्या झिपोट्या ओरल्या, तुम्हाला काही वाटते का नाही थोडीशी? आणि तुमच्या पोरीले मामा आईनं मारलं असतं तर मग चुपचाप बसले असते का तुम्ही? बसले असते का? मारलं चंदना शीतलने मारलं? कसं कधी मारलं? विचार ना शरद, चंदाले विचार ना काऊन मारलं तर. आमच्याकडे काय पाहून राहिला बापा तू? विचार काऊन मारलं तर विचार. त्या बायकोली विचार, त्या पोरीले काऊन मारलं म्हणा, सुनेले काऊन मारलं विचार ना. आम्ही उलीस एक दोन शब्द बोलली तर रोशनी तर चालली येते माहेरी. फटकन टनकारा हे करते ना, पदर झटकते ना, लगेच मायच्या घरी पळते. आणि आता तू या बायकोनं सुनेले मारलं आणि सांग बरं मग आता सांग काय करायचं? इथं काय आग लावून राहिले का दोघंही मायले का माय घरात? आग लावाले आले का काय हे दोघंही जण मायावाल्या घरात? मला वाटलं पोरीले घ्यायला आले का मायावाल्या, आग लावाले आले वाटते. चंदीचं मारलं? त्या पोरीला काऊन मारलं होतं ना? काय झालं असं माराले? काऊन मारलं होतं ना? काय केलं तिनं असं तुला मारलं? बरं काही करू ते, पण मारणं हे काही हे वय का? तू कसं काय मारलं होती चंदा? कसं मारलं होतं त्या पोरीले? नाही जी, मारलं नाही मी, असंच हात उचलला फक्त, मारलं गिरलं नाही मी. काय लय मारू मी मारलं नाही तिले, मारलं नाही जी मी. ती खोटे बोलांजी मामीजी. देखता देखता खोटे बोलून राहिले तुम्ही. ते पोरग तुमचं लढलं, त्या बाईनं माया भरोशावर लग्न लावून दिलं तुमच्या पोरासोबत. नाही तर बंद्याच्या बंद्या तिथं जळला सडले असते तुम्ही बी, एक मामाजी बी, आणि ते पोरगही बी रोशनच्या तोंडाकडे पाहून मीनं लग्न लावून दिलं त्याचं. आणि तुम्ही काऊन असे करून राहिले जी? त्या पोरीले मारलं तरी मारलं नाही म्हणता. तुम्ही माय पोरी सोबत करून राहिले ते जाबाई, हे काय होय मग? तुम्ही करून राहिले माय पोरी सोबत, हे काय होय? तिच्या ज्यानं माय पोरीच्या घरात आग लागली सारी, ते घरात येऊन बसली मायावाल्या. बरं येऊन बसली तर बसली, तिने बिन फालतूच तुम्ही हे नको करून ते नको करून ते नको करून राहिले. कोणाच्यानं? हे शितलीच्यानंच करून राहिले का नाही तुम्ही? अजूनही सुधर चंदा, तुले सांग तुम्ही अजूनही सुधर बरं. तुले बहिणीसारखं सांगून राहिली मी. तरपणी तिच्याच हाताखाली दिवस काढणे आहे, तुले राहणे आहे तिच्या हाताखाली. तू जर चांगली वागशील ना बाई, तेव्हाच ते तू कराले. तिला आठवण मायवाल्या सासून माझ्यासोबत काय केलं काय नाही केलं, किती चांगली वागली किती नाही, सर्व मोजबाप ठेवणार आहे तेवाली, लक्षात ठेव. आता तू हे आहे होते हातपाय चालते म्हणून तू दाखवून राहिली एवढी त्या पोरीले. आणि जेव्हा तू हातपाय गळन तेव्हा कोण करण हो बाई तू वालं हो? चंदा काऊन अशी वागून राहिली? चांगली वागणं बाई. ते बी दुसऱ्याची लेकच होय ना, दुसऱ्याची पोरगी बारगीच होय ते बी. तुझी पोरगी आहे तशी. तुमची पोरगी ड्रेससाठी इथं आली ना, मी ड्रेस घालू नको म्हणलं तर तुमची पोरगी ड्रेससाठी इथे येऊन बसली आहे का नाही? आणि तुम्ही जेव्हा त्या शीतलले म्हणे ड्रेस घालू नको, ते गेली का तिच्या मायच्या घरी? गेली का? तिले बकेटीनं पाणी भरायला लावता, सर्व कामं करायला लावता, गेली का ते मायच्या घरी? सांग ना तुम्ही, गेली का? तुमची पोरगी ढुंगणाला पाहायला होती तशी येते मायच्या घरी राहू. उलीसं काही बोललं का चालली मायच्या घरी, उलीसं काही बोललं का चालली मायच्या घरी. उलीसही सहन नाही होत तिले. दुसऱ्याच्या पोरीनं तुमच्या घरी सहन करावं आणि तुमच्या पोरीनं थोडंसंही नाही सहन करावं, असं आहे तुमची नीती. बिन तर कपड्यासाठी एवढं झालं का रे? आणि तुले तरी काय करावं लागते हो? तुले तुझ्या सासूला नाही घालू दिलं म्हणून तू आता राग तिच्यावर काढतं का हो? आज चंदा त्यावेळेस कोणीच नव्हते घालत, पण आता घालते ना सारेच. आणि काय झालं घातलं तर? ड्रेसनं चांगला अंग पाय झाकून राहते, सर्व व्यवस्थित राहते. आणि घालू दिलं तर काय फरक पडते? त्या पोट्ट्याला पोटून राहिलं ना त्याची बायको कोणत्या कपड्यात आहे ना कोणत्या कपड्यात राहिली पाहिजे, तर ते पोट्ट नाही म्हणून राहिलं ना. मग तू कोणती वय? तू कोण वय म्हणणारी तिले? सासू हे सासू सारखीच वागणं चंदा, एकदम नको करू. उड्डण आपलं वालं पटत नाही तिच्या मायसोबत, पण ते पोरगी काही एवढी वाईट नाही दिसून राहिली मध्ये. अहो बाई निर्मला, मला बिलकुल आशा नव्हती त्या पोरीची. मला वाटलं मायसारखी असं ते एकड. पण नाही, पूर्ण घरातलं काम करते ते पोरगी. सर्व स्वयंपाक तर एक नंबर बनवते हो बाई निर्मला बाई. काय हाताले चव आहे का नाही, भाजी काय मस्त बनवते. आणि पूर्ण काम करते ती पोरगी. ते पोरगी तेव्हापासून काम करायला लागली ना, हे कामही नाही करत चंदी काहीच करत नाही, बसूनच राहते तिला ऑर्डर देते. वाटलं होतं ते पोरगी अशी चांगली वागणार नाही, पण नाही पोरगी चांगली आहे ते. पोरगी चांगली आहे, बापाच्या वळणावर गेली ती पोरगी, एक नंबर पोरगी आहे ते. मामाजी तुम्हाला सर्वेले जेला टाकवाले तयार होती, ते मानतच नव्हती ते नलू काकू. काही ते लग्न गिग्न करून देऊन राहिली होती का? आम्ही गेलो समजावाले, शाम्यानं मी, आणि त्या पोट्टीले हो भरवलं आपल्या शितलीले. शितली एवढी जिद्दी पोरगी होती का याच्याशिवाय करतच नाही म्हणे. सांगा बरं, त्या पोरीसले असं वागवलं तर कसं जमणार आहे मामाजी? तुमच्या पोराची ठाकूरकी त्या पोरीच्या ना आहे.
हा आज का आज हे पोरगा आहे जैलाच्या बाहेर तर त्या पोरीच्या नाही त्या पोरीनं साथ दिली त्याची वाली हा ना ती ह्या मामीनं काल तिले मारलं तर बरं केलं का ते पोरग रडलं ना माझ्याजवळ भाऊजी मारलं म्हणते शितलीले लय हा म्हणून मग ते माझ्याजवळ नेऊन नाही देणार तर काय देणार आज त्याला विश्वास नव्हता मायावर विश्वासच नाही ना त्या पोराले म्हणून बायकोले नेऊन दिलं त्यानं मायच्या घरी त्याच्यानंतर का तुला हात टाकला त्या पोरीच्या अंगावर तू चंदे लक्षात ठेव हा तुले ना अशी काडी काढी झोडपीन का नाही मी हा तिले जर हात लावला त्या पोरीले तर चांगली पोरगी आहे ते तुले खाता नाही येऊन राहिलं का बरोबर हा तिच्या हातचं 2 वेळचं देऊन राहिले ते खाले तुले खाय ना मग चांगले आहे ना काय म्हणून राहिले जी तुम्ही माया पोरीचं घर बरबाद करून राहिली थे ना मला काय म्हणून राहिले तुम्ही शिकू नका मला शिकवाले करीन मी मायवालं मला काही घेण देण नाही कोणाचं रायशीन तर राय म्हणा इथं आणि नाही रायशीन तर वय म्हणा तिकडं अगाऊ शिकून राहिला जाऊ आई मले हा स्वतः पाहिनं कसा वागून राहिला म्हणा माया पोरीचं आणि दुसऱ्या पोरीचं याले कदर आहे आणि स्वतःच्या बायकोची कदर नाही याले अशी उलट्या काढण्याची बाई आहे रे बापा ये त्या पोरीने मारलं तरी रे अजूनही पस्तावा नाही थोडं साहेबी आता ती पोरगी मायजवळ सांगन तर फालतू झगडेच होईल त्या नलूचे न हिचे न माये बी समजा हा नाही आता गलती हिचीच आहे चंदाची हिनं मारायला पाहिजे नाही होतं पण बिलकुल मारायला नाही पाहिजे होतं त्या पोरीले आता काय करायचं आपण सांगणार ते मायजवळ सांगणार नाही तर काय हे सांगू का नाही सांगू मामाजी पण अर्ध्या गावात तर झालंच आहे ना तिच्या मायपर्यंत कधी गोष्ट जाईन काय सांगता येते का ओच्या बहीण माय बिन ते बी आहे गोष्ट ते पोट्ट कुठं काम कुठं पाहिले गेलं ते पोट्ट काम रोशन्या माहित आहे का तुम्हाला जवाई हो मीनं पाठवलं त्याले हाय माय ओळखीचे 2-3 जण तर गोष्ट केली होती मीनं काल संध्याकाळी तर पाठवून द्या म्हणे तर असं काही पाठवलं त्याले एका इकडं हाय फिक्स 13,000 रुपये पेमेंट आहे तर त्याला अर्जंटमध्ये पाहिजे होतं पोरग आता सध्याचं याले काही इंजिनियर आहे हो पण ते काम नाही सांगणार ते आता त्याच्या पद्धतीनं सांगत आता करा तर लागन कोणतंही काम नाही का नाही कोणतंही काम केलं तर काही फरक नाही पडत बरं केलं कामाची काय लाज चोरी थोडी करून राहिलो आपण हा कामाची लाज आले नाही बरं आहे हो एक मोठं ज्यात दुकान आहे तिथं पाहिजे होते 2-3 पोरं तर याचं सांगितलं तर हे थोडंसं शिकलं आहे का नाही बाकीच्या याले 9,000 रुपये पेमेंट आहे तिथं याले 13 देतो म्हणे तर मग जाऊन पाय म्हणलं तर गेलं ते हुशार आहे ना हे पोट्ट रोशन्या हुशार गिशार आहे म्हणा ते पोट्ट बरं आता याच्यानंतर मी लक्षात ठेवीन पण त्या नवलुली आज ना उद्या माहीतच पडणार आहे हो ना बाई आता ते काय करते ना काय नाही बाई नलू तिले तर माहीतच पडन ते पोरगी नाही सांगन तरी पण इकडून तिकडून तर माहीतच पडन आता ते अंताई म्हणे ना मला येतानी शितलीले मारलं मग त्याच्या बाहेर कल्ला जातेच ना जी किती काही नाही म्हणलं तर दरवाज्यातून लोक पाहत नाही का गावात कुठं गोष्ट लपते आहे का नाही चरण मला बाई मला काहीच माहित नाही मी गेलतो वावरात त्या काट्या कुट्या तोडाले आता पेरणी करा लागेल तर हे पाऊसही येऊन नाही राहिला ना पावसाचं हे चालू आहे तर काट्या कुट्या तोडाले गेलतो मी मला काहीच नाही माहित चहा बहीण तर घरी काय चालू आहे ना काय नाही आता मस्त स्वयंपाक बनवती बा म्हणलं पोरगी चांगली वागून राहिली नांदून राहिली बा म्हणलं चांगली हिच्या अंगात जास्त आलं नाही चंदीच्या हे समजावून सांग चरण 2 गोष्टी समजावून सांग हो सांगाच लागल ना मला तिले ऐकतही नाही चहा बहीण तर कोणाच्या मतानं ऐकतही नाही ती श्यामजी काऊन चुपचाप बसले आहे यायले काय झालं श्यामजी अय श्यामजी स्वयंपाक झाला ना जी जेवण गिवण नाही करत का दादा याचे आहे तर तुम्ही जेवून घे ना दादा नंतर जेवण द्या ना ताई दादाले जेवून घे ना तुम्ही श्यामजी बरं झालं तू आली तर श्वेता मला त्यासोबत बोलायचं होतं थोडंसं बस बरं इकडं बस काय झालं काय बोलायचं होतं तुम्हाला काय म्हणून राहिले तुम्ही श्यामजी काय झालं मी पाणी प्यायला आलो होतो तर तू यावल्या वहिनीच्या गोष्टी ऐकल्या मी ना वहिनी रडून राहिली होती ना दादानं काहीतरी म्हणलं वाटते ना वहिनीले तोंडाला नेलं नाही ते आईनं बाबानं असं काहीतरी म्हणलं वाटते दादा भांडला वाटते ना वहिनीसोबत हो आता तुमच्या भावाचं चुकलं नाही का याच्यात दादाचं चुकलं नाही का कायले म्हणाले पाहिजे ताईले असं आता ताईची काय गलती आहे त्याच्या बाईनं बाबानं बोलावलं होतं म्हणते त्याईले पण नाही का मी तिकडं गेलती नाही का गावाकडं रागात मायाला माहेरी गेलती का नाही तर म्हणून त्या गेल्या नाही आता घरी कोण राहीन बा घर सांभाळाले म्हणून त्या गेल्या नाही सांगे ना सगळं काही माझ्याजवळ आता सांगे नाही तर काय आणि हे दादाले मग शोभलं का असं म्हणाले बरोबर नाही ना नुसते अंगठीसाठीच बहीण तर हे अंगठी जेवणपासून पाहिली दादानं तेव्हापासून नाही का दादा माझ्यासोबत बरोबर बोलून नाही राहिला मी म्हणलं घालतं तर तू घाल म्हणलं तर आई नाही म्हणे तुला भेटलेली ते तुला भेट आली म्हणे त्या सासूरवाडीतून तर तू काय देतो म्हणे चांगलं नाही वाटत म्हणे स्वीताली म्हणे अशी म्हणे आई आणि मग दादाचे ते आईनं असं म्हणलं मग दादाला आला राग तेव्हापासून बोलून नाही राहिला माझ्यासोबत आणि मग माय रागाने वहिनीवर काढून राहिला आता ते अंगठी दादानं घातली असती तर काही दादानंच काही घेऊन घेतली नसती घातली असती 4-8 दिवस तर काय फरक पडला असता आम्ही काय राग मानू त्या गोष्टीचा राग मानाले
पण आईनं मधातच बोलले ना म्हणून मग तो राग काढला असन. त्याचा त्याले अपमान झाल्यासारखं झालं दादाले, आणि तो राग पूर्ण ताईवर काढला. असं झालं होय ते. माई अंगठी मी किती काही म्हणलं त्याला घे तरी घेणार नाही. आता तू एक काम करा लागन आपल्याला, तू काही पैसे तुझ्या जवळचे दे मला, काही पैसे माझ्याजवळचे हाय, माझ्याजवळ पैसे घेशे दादाला एक अंगठी करून देऊ आणि आईच्या हातानं देऊन देऊ आपल्यावाल्या. आईले सांगतो मी बरोबर, आईले म्हणायला लावतो का तू नस केली बा, तुझ्या सासून तुला दिली नाही अंगठी तर मी न दिली बा करून, आईचं नाव करून देऊन देऊ. तुझे पैसे देतो ना मी वापस लागेल. 5 ग्रामची होईनच किती, 50,000ची होईन नाही. याच्यात एवढे मोठे पैसे नाही. आता घरात लागलं सागलं कधी ताईले देतो मी, कधी आईले देतो भाजीपाल्याले, मग कधी येता भाजीपाला घेऊन येतो, तर कोणतं लागलं घरी सामान ते घेऊन येतो. मग घरातच जाते ना माये बी पैसे. माझ्याजवळ एवढे गिवडे नाही आहे, नाही का. अंगठी घेऊ शकतो आपण, मायबाबाच्या ओळखीचे आहे सोनार. मायबाबाचा व्यवहार चालते तिथं, सोनाऱ्याजवळ उधार पाधारचंही चालते, नगदीचंही चालते. तर मी बाबाले म्हणतो आणि 5 ग्रामची अंगठी आपण उचलून घेऊ आणि धीरे धीरे थोडेसे पैसे देऊ. तुमच्याजवळ किती काही 10,000 रुपये माझ्याजवळचे आणि तुमच्याजवळचे टाका, काही ॲडव्हान्समध्ये देऊन देऊ, अंगठी उचलून घेऊ. मग मायबाबाच्या हाताने धीरे धीरे देऊन देऊ ते पैसे आपण बाबाजवळ. त्या बाबाले सांगणं त्या बाबाले म्हणणं बरं नाही वाटत मला श्वेता, चांगलं नाही वाटत. माय बाबा एवढे नाही आहे जी, श्यामजी एवढे नाही आहे, समजून घेते माय बाबा, एवढे गिवडे नाही आहे. मी म्हटलं ना तर ऐकते माय बाबा, तसं काही नाही. माय बाबा एवढा विचार नाही करत. तसंही बी पैसे काही माय बाबा देणार आहे का, आपण देऊन राहिलो ना पैसे, देऊ ना. काही मी देईन, काही तुम्ही दे जा, असं करून खणून टाकू. अर्धे देऊन देऊ, 25,000 25-30,000 देऊन देऊ आणि 20,000 राहू देऊ, हाय का नाही. तसं करू मग, तसं करू, अंगठी देऊन देऊ. दादाले म्हणजे दादाचा राग तरी शांत होईल. नाही तर मग वहिनीच्या मागं टुनटुन एक तर बरं नाही वाटलं म्हणजे वहिनी लढली तर. पूर्ण घरातलं करते ना वहिनी, सर्वच करते, लय समजदार आहे. दादाला एवढी चांगली बायको भेटली तरी दादा असा करते. टेन्शन नका घेऊ, उद्या जाऊ आपण. मी जातो ना ड्युटीले आणि तुम्ही बी या जा माझ्यासोबत. मी तुमच्या गाडीवरच येईन, मी काही उद्या गाडी घेत नाही. मग सोबत का नाही बाबाला घेऊन तिकडं जाऊ, सोनाऱ्याच्या तिकडं. अंगठी घेऊन चालली जा तुम्ही, आईच्या हाताने देऊन देजा, तुमच्या मायच्या हातानं जमा. हो तसं करू मग, तसं करू. नेलं का मग पोलीस आहे ना तुमच्या जवळले रिपोर्ट दिला होता, तुमच्या पोरीच्या मागं लागला जीवाच्या मागं, तर दिला काय मग रिपोर्ट, काय झालं मग. नेलतं काय पोलीस आहे ना, नेलतं त्याले त्या तुमच्या जवळ आले कौसुबाई. हो गेलो होतो ना पोलीस स्टेशन मध्ये, सांगितलं ते पोलीस आले सर्व. पोट्टीले म्हटलं सांग सर्व जीवाले काय झालं ना, काय नाही. आडवाच होते म्हणे तिला कॉलेजमध्ये जायच्या वेळेस, आडवा आले. आडवाच होय म्हणे. 8 दिवस झाले तिच्या मागं लागे, पण ती पोट्टी काही सांगे नाही. तिच्या डोक्याच्या वर तर झालं, कॉलेजपर्यंत गेलता म्हणते जवाई. त्याच्यामुळे मग ते बरं नाही वाटत ना, कॉलेजपर्यंत गेल्यावर लोक लवकर समजते ना मग पोरीले बी. त्याच्यामुळे मग काही ते लढत आलती का नाही, तर गेलतो पोलीस स्टेशन मध्ये, सांगितलं पोलीस आले सर्व. मग पोलीस बोले ना त्याले, पोलीस म्हणे काऊन दे म्हणे, माजला का म्हणे जास्त, बायकोच्या मागं फिरून राहिला म्हणे एखाद्या आशिकवाणी. पहिले तूनच केस टाकली का म्हणे त्या पोरीच्या याच्यावर सोडचिट्टीची, आणि आता तू फिरून राहिला म्हणे. आता व्हिडिओ झाला म्हणे तो व्हायरल, म्हणून होय का बी म्हणे. जगू दे ना म्हणे तिले, ते नाही राहत म्हणते ना म्हणे त्यासोबत, मग काऊन जबरदस्ती करून राहिला म्हणे तिले. आता का फिरला म्हणे तू म्हणे, लक्षात ठेव म्हणे तू म्हणे, सोडीनच नाही म्हणे तुले म्हणे, जैलात टाकीन तर. माय बाई हो का जी, नाही तसंच पाहिजे, तुमच्या जवायले तसंच पाहिजे. आता लागन तरी नाही, आता ती पोरगी चांगली शिकून राहिली, चांगलं काहीतरी करून राहिली तिच्या मतानं, आता करू द्याले पाहिजे ना, करू द्याले. त्यावेळेस ती पोरगी राहिली तयार होती, तिचं मन होतं का नाही, तर तवा नाही राहू दिलं तिला, मारू हाकलून दिलं घराच्या बाहेर अर्ध्या रात्री. आणि आता तिच्या मागं लागला. आता ती पोरगी तिचं मन नाही आहे म्हणते, झाले आणि ती जातही नाही म्हणते. आता तिच्या मागं लागला. सांगितलं पोलीस आले सर्व, चांगला बोलला. तू म्हणे सर्व्हिसवाला आहे म्हणे, चांगला राहिले का म्हणे तू म्हणे, नाही तर सर्व्हिस गमावशील म्हणे, मग काय भीक मागशील का लेका म्हणे. बायको तर गेलीच गेली म्हणे, तू आता सर्व्हिसही जाईल ना म्हणे लेका. मस्तावल्या आणि काय करत म्हणे, लय बोलली बाई पोलीस, लय बोलले, बाईगिरी दाखवून राहिलं का बी म्हणे त्या पोरीच्या मागं लागून. माय बाई हो का, तसंच पाहिजे, तसंच पाहिजे, हो तसंच पाहिजे तुमच्या जवळले. नाही इच्छा होऊन राहिली या गंगीचा रिपोर्ट द्या म्हणून. आमच्या सासू सुनाच्या याच्यातच झगडे लावले बाई. मायवाले सुनेले नेलं हे कराले कावतून म्हणलं का म्हणून, तर माई सून म्हणे म्हणलंच नाही. आणि तिच्या सामोरही गेली तरी पलटली बाई, म्हणलंच म्हणे तुमच्या सुनेनं. आणि मग माया सुनेचं तिचंच झालं त्या दिवशी भांडण अजून डबल. मी म्हणलं नाही म्हणे काकू ना, तुम्ही म्हणे माहीत नव्हत्या म्हणे असं आहे म्हणून. माई सून म्हणे मला माहीतच नाही म्हणे तुम्ही अशा एवढे हलकट आहे म्हणे, इकडली तिकडं तिकडली इकडं लावता म्हणे. मी माझ्या सासूवरच शक घेतला म्हणे.
आणि माझ्या सासूसोबत बोलणं बंद केलं म्हणे आणि तुम्ही म्हणे अशा आहे म्हणे उलटी म्हणे मायावर टाकलं म्हणे तुम्ही पूर्ण हे म्हणे पूर्ण म्हणे मायावर टाकला म्हणे आरोप म्हणे शोभते काची म्हणे तुम्हाला असं दुसऱ्याच्या घरात झगडे लावायचे म्हणे आता कधी विश्वास ठेवणार नाही म्हणे बोलणारही नाही म्हणे तुमच्यासोबत आणि माझ्या घरी येतही नका जात जाऊ म्हणे तुम्ही ते गंगीले म्हणे बाई पूजा लय बोलली ते पूजा तर कुठं चुपचाप राहिली आणि चालली गेली असं वाटे ना चांगलं झोडपाव दिले धरून पूजाले आपल्या गंगीले पूजा बोले बाई माईवाली सून आणि तिच्या अंगावरच आहे मी म्हटलं बाई पहिलेच मारलं तिच्या नवऱ्यानं राहू दे म्हणलं राहू दे म्हणलं जाऊ दे म्हटलं आता दुसऱ्या वेळेस करन ना तर मग पाहू म्हणलं आता बायाचा रिपोर्ट एवढा चालतही नाही बाई जाऊ दे आता तिच्या गोष्टीवर लक्षच नाही द्यायचं याच्यानंतर काय बाई छाया इकडून आली का कुठे चालली हो बाई छाया काही नाही जी काकू दुकानात चालली होती थोडंसं सामान घेऊन येतो म्हणलं आणि तिकडून येता येता बबिता मावशीच्या तिथून भाजीपाला घेऊन येतो म्हणलं तर चालली होती काहून काय झालं नाराज काहून वाटून राहिली हो तू काहून नेहमी सारखी बोलून नाही राहिली तू छाया काय झालं नाही काही नाही झालं जी काही नाही झालं मला जायचं आहे का नाही तर लवकर जातो म्हणलं दुकान बी बंद होऊन जाईल जातो मी काकू माय कधी बी हसून बोलणारी पोरगी आज काहून अशी उलीशे 2 शब्द बोलली आणि चालली गेली होई छाया नाही तर कशी हसू बोलते बाई आपणही नाराज असलं तरी हसून देते आपल्याला आज हे पोरगी बरोबर बोलली नाही असू नकी काही म्हणलं असं शकुनी बाई ना काही झालं असं दोघीचं सासा सुनाचं हो तसं काही असं म्हणा पण ती पोरगी एवढं टेन्शन तर घेत नाही सासूचं हसू सांगते बिचारी गोष्टी ते तर सासूच्या चांगली पोरगी आहे वयवाली छाया आज जास्त बोललीच नाही ते गाई माहीत असन थोडीशी काही असन दुसरी काही गोष्ट असं